जानकारी के मुताबिक साल 2023 में आरोपी विष्णु पवार ने पीड़िता के बेटे को एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया में जूनियर एग्जीक्यूटिव ऑफिसर की नौकरी दिलाने का भरोसा दिया। आरोपी ने दावा किया कि नौकरी लगते ही हर महीने 60,000 रुपए स्टाइफंड भी मिलेगा। आरोपी की बातों पर विश्वास कर पीड़िता ने अलग अलग समय पर कुल 5 लाख रुपए उसे दे दिए। काफी समय बीत जाने के बावजूद न तो नौकरी मिली और न ही कोई अपॉइंटमेंट लेटर दिया गया। जब पीड़िता ने नियुक्ति पत्र और ज्वाइनिंग की जानकारी मांगी तो आरोपी लगातार बहाने बनाकर टाल मटोल करता रहा। खुद को ठगा महसूस होने पर पीड़िता ने वाठोड़ा पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने आरोपी के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज कर उसकी तलाश शुरू कर दी है। वंदना राजेंद्र फटिंग वय 53 वर्ष, प्लॉट नंबर 5 गंगा हाऊसिंग सोसायटी या ज्या महिला आहेत, या महिलांचा मुलगा हा जो आहे आशय म्हणून, तो सध्या शिक्षण घेत आहे आणि त्याला DGCA एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया येथे एका ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून यातील आरोपी नामे विष्णू हरिभाऊ पवार वय 42 वर्ष, राहणार जिंतूर परभणी असा आहे। याची ओळख झाली होती आणि माझी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ओळख आहे आणि त्या ठिकाणी मी नोकरी लावून देतो म्हणून यातील फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी थोडे थोडे पैसे घेऊन जवळजवळ 5,04,000 रुपये घेऊन 60,000 रुपये स्टायपेंड इतका पगार मिळेल या नोकरीचा आमिष दाखवून 5,04,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे। त्यांना वारंवार त्यांनी पुन्हा कॉन्टॅक्ट केले किंवा अपॉइंटमेंट लेटरसाठी हे केलं, त्यानंतर पुन्हा या आरोपींनी त्यांना टाळाटाळ केलेली आहे। या अनुषंगानंतर तक्रारानंतर आम्ही वरिष्ठांना विचारून तात्काळ आम्ही सदर गुन्ह्यामध्ये 318(4) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या आरोपी अटक नाही आहे, कालच रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर तपासामध्ये आम्ही सदर आरोपीला अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। माझं सर्व जनतेला तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हेच आव्हान राहील की असे बरेच लोक जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना किंवा त्याच्या नातेवाईकांना किंवा त्याचे वडील आई वडील यांना विश्वासात घेऊन किंवा त्यांचे बेकारी जे आहे त्यामध्ये त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी माझी ओळख आहे, मी तुम्हाला नोकरी लावून देतो, यामुळे तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील असं म्हणून काही ठिकाणचे अशा कंपन्यांचे बनावट अपॉइंटमेंट लेटर सुद्धा देऊन सुद्धा काही लोकांना फसवतात आणि त्याच्याकडून पैसे उकळतात। तर असे प्रकार बऱ्याच नागपूर शहरामध्ये इकडे तिकडे होत आहेत। तरी माझं सर्व पालकांना किंवा नातेवाईकांना किंवा सुशिक्षित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना हेच आव्हान राहील की असं कुठेही नोकरी लावून दिली जात नाही। तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट असेल किंवा प्रत्यक्ष कंपनीत जाऊन सदर वॅकन्सीवर चौकशी करून नंतरच आपण ॲप्लिकेशन करावं